मीरा भाईंदर इथे एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्यात 1 तास बैठक पार पडली। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती एक दिलानं लढणार असून मीरा भाईंदरमध्ये लवकरच महायुती जाहीर होणार असल्याचं बैठकीत ठरलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा झाली। शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40-45 मिनिटं चर्चा झाली। दोन्ही पक्षाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं। ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, उलट भाजप अधिक जागा जिंकणार असा विश्वास भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला। विधानसभेला 20 पक्ष एकत्र आले तेव्हा फरक पडला नाही, त्यामुळे कुणीही एकत्र आलं तरी भाजप घाबरणार नाही। जनतेचा भाजपवर विश्वास असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। मुंबईमध्ये काँग्रेस ओबळावर असल्याची घोषणा रमेश चेन्नीथलांनी केली आहे। मुंबईत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर आहे। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे। आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत। प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणार आहे। पुण्यातील दिसेल तो भूखंड घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला। सध्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार असल्याचंही ते म्हणाले। लोकमान्य नगरमध्ये अनेक इमारतींचे स्वयंपुनर्विकास मार्ग लावला होता, तर सरकारनं त्यांच्या आवडीचा बिल्डर लादला असा देखील आरोप आदित्य ठाकरेंनी केला। विरारमध्ये एकनाथ शिंदे लिफ्टमध्ये जाताना गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। लिफ्टमध्ये जाता जाता शिंदेच्या आधी नागरिक लिफ्टमध्ये घुसले। लिफ्टजवळ पोलिसांची तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला भाजपनं मोठा धक्का दिलेला। राष्ट्रवादीकडून खडकवासला विधानसभा 2दा लढलेले सचिन दोडके यांनी भाजपात प्रवेश केला। तर दोडके यांच्या पक्षप्रवेशामुळे खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपानं मोठा धक्का दिला। छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। प्रवेशाला अंबादास दानवे, इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांनी रिक्षाचालकाला चोप दिल्याची घटना समोर आली। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमदार पराग शहा घाटकोपरमध्ये आंदोलन करायला गेले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। पवारांनी माळेगाव येथील साखर शाळेची पाहणी केली। माळेगाव येथील साखर शाळेची पाहणी करत त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीची प्रतीक्षा अखेर उद्या संपणार आहे। मनमाडमध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। मतमोजणी कक्षावर 9 टेबल लावण्यात आले असून सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदाराची मतदान केंद्रावर भली मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत मतदार उपस्थित असतील त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। जालन्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत। प्रत्येक वॉर्डासाठी 5 इच्छुक उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत आणि ती 5 नावं वरिष्ठांकडे पाठवली जाणार। तर सर्वेनुसार वरचढ उमेदवाराला संधी दिली जाईल अशी माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली। रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे। मतमोजणीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली। हिंगोलीत निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या। शहरातील 72 मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मतदान केंद्रावर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी हायटेक पद्धतीनं ड्रोन कर्मचाऱ्याचा वापर करत 72 मतदान केंद्रावर करडी नजर ठेवली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे। अभिनेता सोनू सूदनं साईबाबांचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर सोनू सूदनं मतदान केंद्राजवळ जाऊन विनोद राक्षेंची भेट घेतली। यावेळी कोपरगावातील नागरिकांसह पोलिसांनी सोनू सूद सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। जळगावच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदी आमदार अनिल पाटील यांना संधी देण्यात यावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यवतमाळच्या प्रभाग 8 मध्ये बोगस मतदानाचा दावा करण्यात आला। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। 8 बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। बोगस मतदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीतील एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आली आहे। या प्रकरणी शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली। या 268 नावांपैकी बहुसंख्य नावं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत।
अंबरनाथच्या कोसगाव परिसरात शिवसेना काँग्रेसमध्ये राडा झालाय. मत टाकू देत नसल्याचा आरोप प्रत्यारोप सुरू असून शिवसेना काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पुन्हा राडा झाला. मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आली. मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये ही लढत होती. बारामतीत बोगस मतदानाचा प्रकार समोर आला. एका मतदाराचं मतदान आधी कोणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अमित दिलीप कुलथे मतदान केंद्रात दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर बॉट फॉर्म भरून घेतल्यानंतर कुलथे यांनी मतदान केलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ऍक्शन मोडवर आले. राज ठाकरेंनी भांडूप, मानखुर्द आणि गोबंडी या ठिकाणी शाखांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शालिनताई पाटील यांचं निधन झालेलं आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नीचं मुंबईतील माहीम निवासस्थानी निधन झालंय. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे अनेक जण मतदानाला न जाता सहलीला जातात. त्यामुळे टूर ऑपरेटर कार्यालय, हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी मतदानाच्या तारखेचे फलक लावण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मुंबईत 1,68,000 दुबार मतदार असल्याचं निश्चित झालंय. दुबार मतदारांच्या यादीच्या पडताळणीचं काम पूर्ण होत आलेलं आहे. पुढील 2 ते 3 दिवसात या दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे. निवडणूक काळात बँक अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संभाजीनगरच्या आयुक्तांनी दिल्या. तसंच बँकांनी उमेदवाराचं स्वतंत्र खातं उघडावं आणि निवडणूक काळात होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची माहिती देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. भिवंडी निजामपूर शहर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. महानगरपालिकेचे आयुक्त तसंच अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधा तसंच निवडणूक कार्यालयांकरिता कर्मचारी, साहित्य याचा आढावा घेतला. पुण्यात मनसेकडून 400 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात. महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. 41 प्रभागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी माजी सभापती राजेश नाईक यांची निवड झाली. पृथ्वीराज पाटील यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 5 ते 6 महिन्यांपासून जिल्हाध्यक्षपद रिक्त होतं. अखेर राजेश नाईक यांनी त्यांची निवड करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते डी.बा. पाटील यांचं नाव मिळावं या मागणीसाठी पायी दिंडी मोर्चाचं आयोजन करण्यात आले. 22 ते 24 डिसेंबर रोजी भिवंडीतील मानकोली ते नवी मुंबई विमानतळापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. मात्र निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारली. भिवंडीत रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येते. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाला स्थानिक नागरिकांनी संघर्ष समितीने तीव्र निषेध केला. प्रशासनानं सक्तीची कारवाई सुरू ठेवल्यास आंदोलनाचाही इशारा यावेळी संघर्ष समितीने दिला. राजगुरुनगरमध्ये नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. शहरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या खुनाच्या घटनेत नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेचा आणि न्यायाचा संदेश दिला. हत्येच्या घटनेनंतर शहरात प्रचंड संताप व्यक्त केला जातो. आदिवासी महिला सुरक्षित मातृत्वापासून वंचित असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दाखल करून घेतली. त्यानुसार शासन, आरोग्य, वैद्यकीय आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह नंदुरबार आणि नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू येथील ट्रायल कोर्टानं दिलेल्या निर्णयाला ईडीनं आव्हान दिलं. गोरखपूर जनता दर्शन कार्यक्रमादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिलेत. लोकांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि एजंटकडून संपूर्ण रक्कम वसूल करावी. जनता दर्शन दरम्यान योगींनी आदेश दिले. सट्टेबाजी प्रकरणात ईडीनं मोठी कारवाई केली. क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा आणि अभिनेता सोनू सूद यांच्यासह इतरांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या. या कारवाईत 7.93 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. जुन्नर तालुक्यातील पारगावमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. या बिबट्यानं 2 दिवसांपूर्वी 8 वर्षाच्या मुलावर हल्ला करत त्याला ठार केलं होतं. यानंतर वन विभागानं बिबट्याला जेरबंद केलं. मात्र अद्याप या परिसरात बिबट्यांचा वावर असून त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान वन विभागापुढे आहे. धुळ्यातील सिंदखेडमधील संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला 5 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर रात्री ना 2 घंटे रत्नागिरीतील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर आढळलाय. संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपुरात बिबट्या थेट एका घरात शिरला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. तर 2.5 ते 3 तासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं. ड्रीम11 आणि ड्रीम स्पोर्ट्स कंपनीत झालेल्या 2000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं कंपनीवर छापेमारी केली आहे. आर्थिक व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका या कंपनीवर ठेवण्यात आला. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर ईडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. कल्याणमधील निक्कीनगर परिसरात मध्यरात्री मध्यधुंद तरुण आणि तरुणींनी धिंगाणा घातला. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात कारवाई केली. यावेळी धिंगाणा घालणाऱ्यांनी माफी मागितली. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये पोलिसांनी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांची कॉलेजसमोर धिंड काढली. शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराविरुद्ध तक्रार देऊनही कारवाई होत नसताना संतप्त पालकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर पोलिसांना जाग आली. जालन्यातील चंदनझिरा परिसरात घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी 3 आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली. छत्तीसगड राज्यातून या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. भिवंडी शहरात एक मोठा रस्ता अपघात टळलाय. गौसी हॉटेलसमोर एपीजे अब्दुल कलाम फ्लायओव्हरवरून उतरताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुभाजकाला धडकला. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संभाजीनगरातील घाटी रुग्णालय प्रशासनानं तक्रारीची गंभीर दखल घेतली. अपघात विभागात उपचारार्थ झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीची दखल घाटी प्रशासनानं घेतली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आता नवीन SOP जारी केला. अहमदनगर मनमाड महामार्गावर प्रवासी रिक्षा आणि टँकरचा अपघात झाला. अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. वसईत एका अज्ञात तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हत्या केल्याचं तपासात समोर आलं. अमेरिकेसाठीच्या विमान भाड्यात अचानक वाढ झाली. नवी दिल्ली ते न्यूयॉर्कच्या प्रवासाचं एकमार्गी भाडं 37,000 रुपयांवरून थेट 70,000 ते 80,000 रुपयांवर गेलं. सणवार करून मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार भारतात परतण्याचा काळ असतानाच हा निर्णय लागू झाल्यानं प्रवाशांना फटका बसला. महाराष्ट्रातून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या 1 महिन्यात 2,09,000 प्रवाशांनी दुबईवारी केली. त्यापाठोपाठ 1,12,000 प्रवाशांनी लंडनला भेट दिली. इंडिगोची विमान उड्डाणं रद्द झाल्याच्या घटनेची CCI या केंद्र सरकारच्या संस्थेनं गंभीर दखल घेतली. ही संस्था आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या प्रकरणी यापूर्वी DGCAनं उच्चस्तरीय समिती स्थापन केली. मात्र आता CCIनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यामुळे कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकांचं काम रखडलं होतं. आता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या अखत्यारीत येणारी सर्व कामं त्वरित सुरू करून खर्चाचा भार रेल्वे उचलणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे. पुणे विमानतळावर उड्डाणं करणारी 4 विमानं रद्द करण्यात आली. विमानांच्या उड्डाणाला धुक्याचा फटका बसला. यावेळी 2 विमानं दाट धुक्यामुळे रद्द झाले. तर ऐनवेळी विमान रद्द झाल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पुण्याहून मुंबईला अवघ्या 90 मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे. पुणे मुंबई दरम्यान नवीन द्रुतगती महामार्ग बांधणार. या प्रकल्पाच्या अहवालाला नुकतीच मंजुरी मिळाली. मुंबईतील दादर, धारावी, अंधेरी आणि वांद्र्यात पाणी कपात केली जाणार आहे. 22 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून ते 26 डिसेंबरला दुपारी 1 वाजेपर्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे.